हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी किरणसिंह देवरे, दिवा उपासना केंद्र ठाणे। मी प्रथमतः बापूंकडे आलो 12/12/2012ला आणि पहिल्याच वेळेस हरिगुरुग्रामला बापूंचं दर्शन झालं आणि माझ्या मनात जो काही प्रश्न होता ना, मी गावावरून येताना तो मनात प्रश्न घेऊन आलेलो। आता मला आठवत नाही कुठला प्रश्न होता, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला बापूंनी दिलेलं आणि त्या दिवसापासून मी एवढा बापूमय झालो ना की पूर्ण बापूंची सेवा असो, कुठला कार्यक्रम असो, मी कधीच टाळत नाही। आणि माझं जीवन जे होतं ना ते खूप कष्टमय आणि हलाखीचं जीवन होतं। मी शेतकरी कुटुंबातला होतो। मी अक्षरशः दिवसभर पूर्ण काम करायचो, 25 ते 30 रुपये रोजावरती। मग मला असंच मी एक वेळेस नाव तुझ्या प्रेमी कार्यक्रमला मुंबईला नाशिक केंद्रातून आलो होतो आणि मी त्यावेळेस बापूंना बोललो की बापू मला ना मुंबईला जॉबला यायचंय। मग मी बापूंना सांगितलं, बापू तू तर भक्तांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो ना, मग माझी ही अपेक्षा पूर्ण कर। आणि त्याच्या 2-3 वर्षानंतर ना मला बँकेतून कॉल आला जॉबसाठी। मला भेटलं नाशिक, पण मी घेतलं मागून मुंबईला आलो, बापूंची सेवा करायचो, बँकेचं काम करायचो, त्यानंतर उपासना करायचो, सगळं काही व्यवस्थित चाललेलं। आणि या बँकेत असताना मला 12,500 रुपये पेमेंट होतं। मग वय होतं, घरी पप्पा वारलेले, त्यानंतर मग लग्न करायचं कसं, गावी घर बांधलेलं नव्हतं, मग घराचं करायचं कसं, असं अनेक विचार डोक्यात येत होते। पण मग ते बापूंनी मला माझ्यावरती काहीच येऊ दिलं नाही। म्हणजे जसं बाप असतो ना स्वतःचा, त्याप्रमाणे बापूंनी सगळं सांभाळून घेतलं। आपलं हृदय जसं भरून येतो ना, मग बापूंचा फोटो जवळ घ्यायचा आणि बापूंना सांगायचं, बापू असा असा प्रॉब्लेम झालाय, कधीपर्यंत सॉल्व्ह होईल, काय होईल, किती कष्ट हे करायला लागतील। हृदय भरून आल्यानंतर जसं रडतो ना आपण आपल्या बापाजवळ, तसं मी बापूंकडे करायचो। तर मला जाणवलं की बापूंना सांगितल्यानंतर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि ते पण बापू आपल्यावरती कुठलेच कष्ट करू देत नाही। बापू स्वतः कष्ट उचलतो आपल्यासाठी। मी बापूंना सांगितलं की बापू आता माझं वय 22-23 चालू आहे आणि त्यानंतर मला 12-13 हजार सॅलरी आहे, मग कसं व्हायचं पुढे। सांगितल्यानंतर प्रमोशन पण होत गेलं माझं सगळं आणि म्हणजे 12,000पासून 30,000, 35,000 बरोबर 40-50 पर्यंत मला बापूंनी कुठं नेऊन ठेवलं ना ते मला काहीच कळलं नाही। बाकी करता करविता तोच आहे सगळं, फक्त कर्मच आपल्याला करायचंय। मला परत दुसऱ्या बँकेत चांगल्या पगारावरती चांगल्या ग्रेडवरती नोकरी भेटली, माझं प्रमोशन पण झालं आणि मग पैसे येत गेले। मग मी गावाला घराचं काम सुरू केलं आणि घराचं म्हणजे बघा माझ्या जीवनात खूप प्रॉब्लेम होतात की लग्न कोण, पप्पा नाही, कोण जमवणार, कसं करणार। बापूंनी अशी अरेंजमेंट केली होती ना, ज्या ठेकेदाराला मी काम दिलं ना, मी त्या ठेकेदाराला काम देण्यासाठी, बंगल्याचं काम देण्यासाठी महिनाभर वेट केला, पण तो बापूंनी करून घेतला ॲक्च्युली। कारण की मी ज्या ठेकेदाराला काम दिलं ना त्यानेच माझं लग्न जमवून दिलं। कारण की माझ्या मिसेसच्या पप्पांचं पण घर त्यांनीच बांधलं होतं आणि लोकांना कोरोना हा खूप वाईट परिस्थितीत सामना करावा लागला लोकांना, पण माझ्यासाठी कोरोना होतात ना वरदान ठरला। माझं घराचं काम पण कोरोनामध्ये झालं, बँकेला सुट्ट्या असल्यामुळे मी वर्क फ्रॉम होम केलं गावावरून 8 ते 9 महिने। त्या पिरियडमध्ये माझं घर पण झालं, मेमध्ये माझं लग्न पण झालं। मला मुलगी खूप आवडायची, तर मी बापूंना सांगत होतो, बापू मला मुलगीच हवी आणि बापूंनी ते पण दिलं मला। सगळ्या काही गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झाल्या। हरिओम श्रीराम अंबज्ञ।